या पिंकी त्यांना काय पण कामाच्या नाहीत. तुम्ही सुद्धा ना घोड्यांच्या रेसवर ना तट्टूवर पैसा लावलाय. अरे आपण कशी जिंकणार रेस? ए सत्या, नाही एक पेंटर मिळेल का आपल्याला? कशाला बाय? हा जो बोर्ड आहे ना त्याला आपल्याला बाजूला डिझाईन काढायचे, मस्त रंगवायचं आहे, नाहीतरी शो पीस आहे ना. अरे काय त्याचा उपयोग? अरे अजून आपल्याला ना पहिला प्रश्न सोडवता नाही आला. हा सगळं कधी भरणार? टेलिपती. अरे कसली टेलिपती? हेलिपती आहे ती. साफ फेल प्लान आहे तुमचा हा. अरे देवा, आता तर कुठे केस सुरू झाले. अरे सगळं नीट होईल. अरे काय घंटा नीट होणार? अरे टेलिपती काय ते आपल्यालाच नाही कळलं काय भानगड आहे ते. भाई ते टेलिपती म्हणजे न बोलता. अरे माहितीये आपल्याला टेलिपती म्हणजे ते मनातलं ओळखून ते न बोलता. अरे आपल्याला विश्वास आहे रे, पण डॉली बॉयना सुद्धा याच्यावर विश्वास हवा ना. माणूस प्रेमात पडलाय की डोक्यावर पडतोय माहिती होता, आज प्रत्यक्ष बघितलं पण. अरे काय कॉमेडी चालली, काय दात करताय? हे एकदम नकली प्लान आहे तुमचा. तुझं कसं झालंय ना, आजच लावला माठ आणि म्हणतो नारळ पाणी काढ. अरे थोडं धीर धर. मुर्जन्नो, तुम्ही सारखा सारखा चहा पिऊन ना दूध संपलंय. आता जर का चहा मागितलं ना तर एक एकाला देतेच. काय रे, काय भानगड आहे? आपण भानगड करायचं तर कधीच सोडलंय. काय अक्का तू पण? ए काय तू पण मस्तीखोर पोरं अशी जर का शांत बसली म्हणजे काहीतरी भानगड आहे. सांगा काय केलं तुम्ही? आम्ही शांत बसलोय कारण कारण भाई अभ्यास करतोय ना, मला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून आम्ही शांत बसलो. म्हणजे आम्ही कायच बोलत नव्हतो. डॉलीबाई बद्दल पण नाही. काय बोलला गब्बर तू? गब्बर काय बोलला तू? गब्बर काय बोलला तू? तू पण कोणाच ऐकते काय? आणि तसंही तुझ्या डोक्याला काय कमी टेन्शन्स असतात का? हे अख्खे ते बघ, आई शपथ, हे टेन्शन मुळे तुझ्या डोळ्याच्या खाली काळं झालंय. अगं तसं नाही दिसणार ते. तू एक काम कर, आत जाऊन आरशामध्ये बघ. जा 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 जा. गेली. अरे दगड तुझ्या नादी. एक मिनिट थांबा. पिंकी त्यांच्या भरोशावर राहायला पाहिजे असं आपल्याला अजिबात वाटत नाही. कारण पिंकी ताई ना डॉलीबाईंच्या घरी येऊन जाऊन असतात. हे सगळं ठीक आहे, पण देवा मी काय म्हणतो, या असल्या लोकांकडे सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन असते. त्यामुळे मला वाटतं तू थोडेसे पेशन्स ठेवावेत. हा भाई, पांडे म्हणतो तसा पेशंट ठेव तू. नाही 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 नाही, सत्या, पांडे, गब्बर, आजच्या आज या टेलिपतीचा ना आपल्याला निकाल लावायचा आहे. हा आपल्याला डॉलीबाईंना भेटावं असं वाटतं. समजा त्यांना पण वाटत असेल ना तर टेलिपती वगैरे सगळं खरं आहे. बघू, नाही तर काय नाही. पिंकी, ऐक ना, आज दुपारच्या जेवणात ना वरण भात कर फक्त. एखादी भाजी आणि एक सॅलड कर. पोळ्या करायची गरज नाही. चालेल. अगं हे काय? कॉफी. पिंकी ते नाही, हे काय? हे ते न गळतंय. अगं नळ गळतोय. हा मग काय? मी तुला काल सांगितलं होतं ना हा नळ रिपेअर करून घे म्हणून. मग तो झालाय का रिपेअर? नाही. म्हणजे प्रॉब्लेम काय माहितीये का, पाणी मिळतंय ना तर ते वाया घालवत राहायचं. हा 4 मैल डोक्यावर हंडा ठेवून जर का पाणी आणायची वेळ आली ना मग तुला कळेल पाण्याचं इम्पॉर्टन्स काय असतं ते. जर का हा नळ रिपेअर झाला नाही तर खरंच मी डोक्यावर हंडा देईन आणि 4 मैल तुला पाणी आणायला पाठवेन. कळलं? नाही, आजच्याच मी काम करून टाकते. बेटर डू इट. डॉलीबाई आणि टेलिपती नाही जुळत, आपला नाही विश्वास आहे याच्यावर. भाई पीटरचा फोन आला. पिंकी ताईचा फोन आहे. उचल सत्या, फोन उचल. हा बोला पिंकी ताई. प्लंबर हवाय. ही कसली खबर काढली? प्लंबर हवाय?
आम्ही जे काम दिलंय ते करा, बाकी तुमचे लाड नंतर. ओ सत्यादादा, आधी माझं ऐकून घ्या. आणि मी माझे लाड करत नाहीये. प्लंबर मला नकोय, मॅडम नाव आहे. मॅडमना जाम भडकले. हे बघ, प्लंबर असेल तर सांगा, नाही तर ठेवा फोन. हे बघा तू आपल्याला ठेव सांगून हिनेच ठेवला. ए सध्या जाऊ दे ना, हे टेलिपती बिलिपती ना सब भंकस आहे. टेलिपती बाय टेलिपती, टेलिपती बाय टेलिपती, टेलिपती 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 टेलिपती. ते सगळं ठीक आहे रे, पण ते युरेका युरेका असल्यासारखं काय नाचतोयस? अरे कारणच आहे ना तसं. डॉलीबाईंच्या घरातला नळ खराब झालाय, बरोबर? बरोबर. म्हणून आपल्याला पिंकीताईंचा फोन आला, बरोबर? अरे हा बरोबर ना. ते सगळं ठीक आहे रे, पण त्यात नाचण्यासारखं काय आहे? भाई लोग त्यांनी पिंकीताईला फोन करायला सांगितला की देवा इकडे येऊ शकतो का मदतीला, हे बघ म्हणून. कळतंय का भाई लोग, अंदर की बात कळते का तुम्हाला? डॉलीबाईंना तुला भेटायची इच्छा झाली आहे, म्हणून त्या आपल्याला फोन करतायत. बाय टेलिपती हाय. अरे एक नंबर रे भावा. ए त्या एक नंबरवर टिक मार. बाय. अरे नको नको थांब, आधी गेम वाजवूया आणि मग करूया ना ती. किक वाजते डोक्यात, दड वाजते डोक्यात. कोण हवंय का पिंकी? प्लंबर. तुम्ही इथे कसं काय? अहो डॉलीबाई, तुम्ही आपली आठवण काढली ना. मग तुम्ही पिंकीताईने सांगितलं, मग पिंकीताईने आपल्याला फोन केला, आपल्याला मेसेज दिला. जसा आपल्याला मेसेज मिळाला तसं आपण लगेच या इकडे आलो. बोला काय काम आहे? बरोबर सत्य. अरे भाई, तुझं कधी चुकतं काय? काय मूर्ख आहेस का तू? माझ्या नावावर काही काय खपवत असतेस? खोटं बोललीस तू. मी प्लंबरला बोलवायला सांगितलं होतं, हिने चुकून ना तुम्हाला फोन केला. सॉरी हा, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. सत्य इकडे इकडे. मग म्हणजे परत एकदा टेलिपतीवर काही नसं सिद्ध करायचं का आपल्याला? नाही त्याचं काय नाही भाई, तू तू बोल, तू भेट. हा पुन्हा असा मूर्खपणा करायचा नाही. आणि आता कोणी प्लंबर आहे का बघ. मॅडम, मी खरंच प्लंबरलाच फोन केला होता, तर त्यांनी मला काय सांगितलं, तो आज येणार आहे. मग आज ना मी त्याची वाट बघत बसले, तर त्याला फोन केला, तो म्हणतो मी 4 दिवसांनी येणार आहे. मग 4 दिवस बोलल्यानंतर ना मला तुमचा रागवलेला चेहरा डोळ्यासमोर आला आणि मला दिसलं की तुम्ही मला डोक्यावरती हंडा घेऊन 4 मैलात पाणी आणायला पाठवताय. आणि नंतर मला लक्षात आलं की अरे आपल्या घरी हंडाच नाहीये. मग मला वाटलं की तो पण माझ्या घरातून आणावा लागेल ना. तर मी काय केलं, आमच्या घरी ना 4च हंडे आहेत आणि आम्ही ना 6 जण आहोत. मग त्यातला 4 मधला एक गेला तर 3च हंडे उरणार ना. 3 हंडे आम्ही 6 जणांना कसं पुरणार ना. मग एवढा विचार केल्यानंतर मला ना समोर असं घर दिसलं. त्या घरामध्ये ना सगळेच पुरुष आहेत, त्यातल्या एकाला तरी नळ दुरुस्त करता येतच असेल. डॉलीबाई, पिंकीताईच्या बोलण्यानं ते एकदम खरं आहे. आपलं तेच बोलायचं होतं. हा तुमचं किचन आहे ते दाखवा, आपण बघतो काय करायचं ते. काहीतरी आपण बघू. पुढे पुढे सांगा सगळं. काय बघा इथे काय चाललंय माझ्या घरात? तो नळ खूप गळतोय, हा बघा. एक आहे एकदम चिरकुट आहे. आपण एका मिनिटात असं आपण त्याला करू टाकत. कसं कसं? एका बुक्कीत. हा हे बघा ना, हे असं येतो. आपण बघतो काय करायचं ते. अरे तुमच्या या गडबडीमुळे ना मॅडमला कॉफी द्यायची राहिली. एकतर ते मला खूप ओरडल्यात नळावरून आणि आता कॉफीवरून ओरडतात. काम करा, तुम्ही अजिबात भेटायला त्रास देऊ नका. तुम्ही पहिले बाहेर व्हा. आपण बघतो करायचं. सत्या तू पहिले कपाळला फोन लाव. बाय बाय, आपण फोन लावतो, तू लेक्चरला ठीक पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. चला सुरू करूया. देवा, तुमचे कपडे भिजलेले आहेत. तुम्ही जाऊन चेंज करून या, नाहीतर तुम्हाला सर्दी होईल. नाहीतर तुम्ही आजचा दिवस ब्रेक घेता का, आराम करता का? पण नाही डॉलीबाई, आपल्याला तुमची शिकवणी बुडवायची नाहीये. हा पण मी देवा नाही ओरडणार तुम्हाला. अहो डॉलीबाई, कशाला तुम्ही टेन्शन घेता? आपल्याला पण काय टेन्शन नाही. हा बिंदास बिंदास शिकवा तुम्ही. अरे शुअर? हा म्हणजे काय, लेक्चर मध्ये कोण डिस्टर्ब करायला येतं ना, खरंच मला कळत नाही. डॉलीबाई एक मिनिट, तुम्ही अजिबात गरम होऊ नका. आपण येतो जाऊन ना. भाई, हे डॉलीबाईसाठी कॉफी आणि आपल्या राधाबाईसाठी चहा. निघ तू निघ. डॉलीबाई
हे घ्या तुमच्यासाठी. ते तुम्हाला शिकवणीच्या अगोदर कॉफी लागते ना, म्हणून एकदम गरमागरम कॉफी आहे. आणि राधा, हा तुझ्यासाठी चहा. ते तुझा तो स्पेशल चहा आहे, तो आलं आणि गवती चहा टाकून. मला नकोय. ग असं काय करतेस? त्यांनी इतकं प्रेमाने आणलं आणि तू नाही काय म्हणतेस? मी बोलले ना मला नकोय. आणि तसंही मी सकाळी एकदा चहा घेतलाय आणि सारखं चहा प्यायल्याने ऍसिडिटी होते म्हणून. इट्स ओके. बाय द वे, तुम्हाला कसं कळलं मला लेक्चरच्या आधी कॉफी लागते ते? टेलिपॅथी मे बी. हा कबीर भावा, एकदम मनातलं ओळखलंस. टेलिपॅथी अगेन. तुमचा टेलिपथीवर विश्वास आहे? राधा तुझा? एक मिनिट, आपण सगळे ह्याच्यावर बोलून का आपला वेळ फुकट घालवतोय? माझा आहे विश्वास. है ना? आणि डॉलीबाई तुमचा? नाही नाही, माझा नाहीये विश्वास. मला असं वाटतं की हा फक्त योगायोग आहे. तुमचा आहे का विश्वास? हा म्हणजे काय? मग प्रूफ करून दाखव. अरे नक्की डॉलीबाई, आपण ना टेलिपॅथी काय असताना ते तुम्हाला प्रूफ करून दाखवणारच. हा बघा. देवा, तुमचे हे टेलिपॅथी पुराण पूर्ण झालं असेल तर आपण अभ्यास करूया का? सो इन्फॉर्मेशन फॉर ऑल आर बॉडी. अरे पिंकी ताई, तुम्ही जरा खोपडी वापरा, जरा भेजा चालवा, काहीतरी खबर द्या आम्हाला. मी ना खूप प्रयत्न करते हो, पण काहीच हाताला लागत नाहीये. नुसता प्रयत्न करून काय होत नाही, त्याला ना सही तरीका वापरायला पाहिजे. म्हणजे म्हणजे एकदा काय झाला मागे मागे इकडे पुढे बघा. आपल्याला ना छोट्या आलूची खबर पाहिजे होती. छोटा आलू. तर आपण काय केलं, तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याच्या पिच्चू पिच्चू आपल्या माणसांना पाठवला. लगेच खबर भेटली. दुसऱ्यांदा काय झाला, तोंडल्या हरभऱ्याची खबर हवी होती. मग आपण काय केला, तो जिथे राहतो त्याच्या समोरचा फ्लॅट आपण घेतला आणि त्याच्यावर वॉच टाकला. मग 2 दिवसात खबर बाहेर. तर कळला का तुम्हाला, असे तरीके वापरले पाहिजे खबर काढायला. एक विचारू का? हे बघा ना, तुम्ही काय भाजी मार्केटमध्ये कामाला होतात काय? सगळ्या भाज्यांची माहिती सांगताय ते मला? अरे हा भाजीपाला नाही, हे सगळे कोंड होते. गुंड? शपथ, म्हणजे तुम्ही पोलीस मध्ये काम करत होतात? नाही, आपण अंडर नाही, त्यांच्याशी थोडा जवळचा संबंध आलाय आपला, पण असं काही ओळख वगैरे नाही. चोरी मारी नाही ना करायचं? काय पिंकित आहे? बघा आपल्या चेहऱ्याकडे बघा. वाटतो का आपण भाई वगैरे? नाही. किती सज्जन, निर्मळ, निरागस माणूस आहे आपण. शांतपणे आपापले काम करत असतो. राधा, आपण काय म्हणतो, आपण ना रोज सगळे जो होतो स्पेशल चहा पाठवायचो. तू हा चहा नको घेऊ, चालेल ना? काही गरज नाही. राधा बघ ना, हा आवडेल तुला, अक्का बनवेल तुला. तू जा म्हटलं नाही तू. जा. राधा, कुठे चाललीयस? काही वस्तू आणायच्यात, मार्केटमध्ये जाते. मी पण येऊ तुझ्या बरोबर? काही गरज नाहीये, मी एकटी जाईन. राधा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं होतं. हेडफोन? तुला म्युझिक ऐकायला आवडतं ना? ऑनलाईन दिसले म्हणून लगेच घेतले. आता मस्त म्युझिक ऐकत ऐकत जा. कबीर, मला गाणी ऐकायला खूप आवडतात, पण हे खूप मोठे हेडफोन्स आहेत आणि हे घालून मी कुठे फिरू बाजारात? बरे, एवढे मोठे हेडफोन घ्यायच्या आधी मला एकदा विचारायचं तरी ना. सॉरी. हाय देवा. ए कबीर बाबा, बस ना. देवा, हा एक विचारायचं होतं. अरे विचार ना बाबा, बस काय. ते टेलिपॅथी वगैरे खरं असतं का रे? आईच्या गावात कबीर भावा, काय विचारून विचारला रे. हे बघ, तसं आपल्याला काही एकदम सांगता येत नाही, पण सकाळी असा काय झाला ना की आपला टेलिपॅथीवर ना जाम विश्वास बसला रे. पण नंतर असा काय झोल झाला ना की टेलिपॅथी वगैरे ना साप झूट असतं. हा कदाचित ना आपल्या हार्ट पासून ना एकदम ते जबरदस्त सिग्नल जात नसतील म्हणून असेल, किंवा डॉलीबाई म्हणाले ना
तसं योगायोग असेल. हा ए कबीर भावा, एक काम कर ना, तू एखादी विश ट्राय मार ना. करू ट्राय. हा हा. मी दिलेले हेडफोन्स राधाने घेतले पाहिजेत. तिला हे गिफ्ट आवडलं पाहिजे. ए मारली विश. विश तर केलंय, हा पण मला नाही वाटत कम्प्लीट होईल. का रे? नाही देवा, टेलिपॅथी असते. मला प्रूफ मिळालं, मी आलोच. अरे अबे, अरे आपण सांग तर आपल्याला. ए राधा, राधा ऐक ना, थँक्यू व्हेरी मच. तू हे हेडफोन घेतलेस. तू ना, मला तू खूप आवडतेस. सॉरी कबीर, तू काही बोललास? आय मीन गाणं सुरू होतं. ते थँक्स, तू हे हेडफोन घेतलेस. अरे का नाही घेणार? आय मीन खूप सॉलिड हेडफोन्स आहेत आणि मला खूप आवडलेत. यापुढे मी हेच वापरत जाईन. थँक्यू सो मच. कबीर, ऍक्च्युली आय एम सॉरी. मला तुला एवढं बोलायला नको होतं. एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी काय त्यात? तू हे हेडफोन घेतलेस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. ओके चल बाय, संध्याकाळी भेटू. देवा, अरे काय देवा देवा, मला प्रूफ मिळालं. टेलिपॅथी असते. मी तुला लिहून देऊ शकतो. टेलिपॅथी असते. आईच्या गाव तुला प्रूफ मिळालं? हो नक्की? हो. अरे थांब, आपण आलो, आपण पण पक्का करून येतो. थांब. अरे डोलीबाई, डोलीबाई. काय झालं? किती जमलंय एक मिनिट, तुम्ही आत या, मी आधी पाणी. डोलीबाई ते काय पण महत्वाचं नाही, जाम अर्जंट काम आहे. तुम्हाला ते टेलिपॅथीचं प्रूफ हवं होतं ना, भेटलं. अहो आता आपण कबीर भाऊ तिथे बसलो होतो ना, तेव्हा आपल्याला ना ते टेलिपॅथीचं प्रूफ भेटलं. आता तुम्हाला ना मान्य करावंच लागेल की टेलिपॅथी असं काय असतं. टेलिपॅथी नावाच्या भूताने पछाडलंय का तुम्हाला? अहो आपण खरंच सांगतो. अहो तर तुम्ही कबीर भाऊला विचारा, तो पण सांगेल तुम्हाला. मग तुम्हाला ना आपल्यावर विश्वास ठेवायलाच लागेल की टेलिपॅथी म्हणजे असतं काहीतरी. मी हात धुवून माझ्या मागेच लागलाय, पण तुम्ही कितीही प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला ना, तरी माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाही. डोलीबाई असं कसं? जोपर्यंत मला स्वतःला अनुभव येत नाही ना, तोपर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ते पण एकदा नाही, अनेकदा. म्हणजे डोलीबाई आपण जे काय सांगतो ते तुम्हाला मान्यच करायचं नाहीये? नाही म्हणजे तसं नाहीये, पण कसं आहे की एखाद्या वेळेला असं होऊ शकतं ना, सो योगायोग असू शकतो. म्हणून एकदा नाही, अनेकदा. ताई फुलं घ्या ना, फुलं. ताई ताई फुलं घ्या ना ताई. बाळा नकोत ग मला. बाळा ये वरती, ये इकडे. अरे असू दे, चप्पल चालते, ये ग. दे आपल्याला ते फुलं. शाळेत जाते का ग? जाते ना. कितवीत आहेस? 7वीत आहे. अरे पण तुम्हाला तुझं नाव नाही सांगितलं. पूर्वा आहे. पूर्वा. किती झाले ग? 50 रुपये झाले. 50 ना? हे घे, तुझ्याकडे 200 आहेत. हे घे. हा आणि हे बघ. हा आणि कधीही वाटलं की तुला पैसे हवेत किंवा मग काही अडचण असेल ना, तर याची फुलं यायचे ठेवायचे आणि पैसे आपल्याकडे घेऊन जायचे. थँक्यू दादा. हा गजरा आहे का ग? गजरे संपले तर ताई. ठीक आहे, जात. ठीक आहे डोलीबाई, घ्या हो. गजरा असता ना तर मी घेतला असता. अच्छा, म्हणजे डोलीबाई तुम्ही गजरा माळता का? मला खूप आवडतो गजरा, माळते मी कधी कधी. खरंच गजरा असता ना तर डॉलीबाई खूप छान दिसला असता. डोलीबाई तुम्हाला मनापासून गजरा हवाय? ओ ताई, अहो गजरा होता माझ्याकडे, पण तो फुलांच्या खाली होता. मी विसरलेच, द्यायला देऊ का? अरे दे दे दे, वाट कशी बघतेस? हे घे, अजून पैसे तुला. थँक्यू दादा. डोलीबाई, अरे गजरा. आपण तुम्हाला म्हणालो होतो ना की तुम्हाला गजरा होता, भेटला की नाही? म्हणजे आपल्याला तुम्हाला टेलिपॅथीचं प्रूफ द्यायचं होतं, ते मिळालं की नाही? हा योगायोग असू शकतो ना, त्यामुळे फक्त एवढ्याने काही माझा विश्वास बसणार नाहीये. मला आणखीन अनुभव आले पाहिजे. डोलीबाई, येतील येतील. तुम्हाला पावला पावलाला असे अनुभव येतील. मग तुम्ही म्हणाल बघा की देवा जे काय बोलतो ते खरं आहे. हा, तुम्हाला आपण प्रूफ देणार. अजून टेलिपॅथी काय ना, ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. हा ए बघा, खाल्लंस की नाही काय? नाही रे दादा. चल चल आपण काय ते खाऊ. चल. हा बरं मला एक सांग, तुला टेलिपॅथी काय ते माहितीये? चल आपण सांगतो तुला. चल चल चल.